नमस्ते बालमित्रांनो, कशा आहात? मजेत ना? नक्कीच मजेत असाल. बालमित्रांनो, मी अशोक पाचीराम निकाळजे. माझ्या शाळेचं नाव आहे जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा आगर नांदूर, तालुका गेवराई, जिल्हा बीड. बालमित्रांनो, आज आपण शिकणार आहोत भागाकार. बालमित्रांनो, भागाकारामध्ये नवीन काय शिकणार आहोत तर दिलेल्या कोणत्याही संख्येला 2 अंकी संख्येने भागणे. बालमित्रांनो, ते उदाहरण आहे, आजीकडे 15 लाडू होते, तिने प्रत्येक मुलास 5 लाडू वाटले तर मुलांना किती लाडू मिळतील. बाळांनो, हा प्रश्न आहे. या प्रश्नावर तुम्ही विचार करा आणि याचं उत्तर मला तुम्ही सांगा. अगदी बरोबर, छान. बालमित्रांनो, या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते सांगितलेलं आहे तुम्ही 3 मुलांना. म्हणजे आपल्याकडे 15 लाडू आहेत आणि या 15 लाडू, जर 15 लाडू आपण प्रत्येक मुलास 5 प्रमाणे वाटले तर त्याचं उत्तर मिळतं 3. परंतु बाळांनो, हे उत्तर तुम्ही कसं काढलं रे? अगदी बरोबर बाळांनो, हे उत्तर तुम्ही या पद्धतीने काढलेलं आहे. म्हणजे पहिल्या मुलास 5 लाडू दिले आणि तो पहिला मुलगा आहे हा, आणि त्याला दिलेले हे 5 लाडू. मग आता दुसरा मुलगा, दुसऱ्या मुलाला पण तुम्ही 5 लाडू दिलेत आणि तो मुलगा आहे तो, आणि त्याला दिलेले ते 5 लाडू. त्यानंतर तिसरा मुलगा आहे, तिसऱ्या मुलास पण आपण 5 लाडू दिलेले आहेत आणि तो मुलगा तिसरा, त्याला दिलेले ते 5 लाडू. याप्रमाणे पहिल्या मुलास 5 लाडू दिले, दुसऱ्या मुलास 5 लाडू दिले आणि तिसऱ्या मुलास देखील 5 लाडू दिले. आणि अशा पद्धतीने तुम्ही 15 लाडू जर प्रत्येक मुलाला 5-5 प्रमाणे वाटले तर 3 मुलांना ते लाडू मिळतील. या पद्धतीने तुम्ही उत्तर अगदी बरोबर काढलेलं आहे. खूप हुशार आहात बाळांनो तुम्ही. मग हेच उदाहरण आणखीन कोणी वेगळ्या पद्धतीने सोडवलंय का रे? नक्कीच. म्हणजे हे उदाहरण तुम्ही भागाकार करून पण सोडू शकता. मग भागाकार म्हणजे काय आहे तर आपण पाहूया. भागाकार म्हणजे, भागाकार करणे म्हणजे समान वाटणी करणे होय. किंवा भागाकार म्हणजे दिलेल्या संख्यातून एखादी संख्या पुन्हा पुन्हा वजा करणे होय. मग ही कशी वजा करतात? जे आता आपण पाहिलं तेच पाहूया पुन्हा एकदा. पहा, आपल्याकडे आजीकडे होते 15 लाडू, तिने एका मुलास दिले 5, खाली उरले 10. दुसऱ्या मुलास देताना 10 लाडू उरले, 10 पैकी 5 लाडू आजीने दिले, पुन्हा 5 लाडू उरले. दुसरा मुलगा संपला. आता तिसरा मुलगा आहे आणि लाडू उरलेले आहेत 5. मग 5 लाडूमधून 5 लाडू दिले, खाली उरले 0. याप्रमाणे आपण वजाबाकी करून ते उत्तर काढलेलं आहे. बाळांनो, तेच उदाहरण आपण भागाकार करून पण आपण सोडू शकतो. मग तेच उदाहरण घेऊया. उदाहरण आहे, आजीकडे 15 लाडू होते, तिने प्रत्येक मुलास 5 लाडू वाटले तर किती मुलांना लाडू मिळतील. पहा, एकदा वजाबाकी करून पाहिलं, आता आपण तेच उदाहरण भागाकार करून सोडवणार आहोत. परंतु बाळांनो, मागच्या वर्षी तुम्ही भागाकार शिकलेला आहात. त्यामध्ये एक गोष्ट मी तुम्हाला आज नवीन सांगणार आहे, ती तुम्ही लक्षपूर्वक ऐका आणि ती समजून घ्या. काय आहे ती गोष्ट, ती यामध्ये तुम्हाला दिसणार आहे. हेच उदाहरण आपण भागाकार करून पण सोडू शकतो. मग या उदाहरणामध्ये आपल्याला काय काय माहिती दिलेली आहे तर एकूण लाडू आहेत 15 आणि पुन्हा काय विचारलंय, एका मुलास मिळालेले लाडू आहेत 5. आणि आपला प्रश्न काय आहे तर यामध्ये आपल्याला विचारलेला आहे की किती मुलास लाडू मिळतील. मग हे उदाहरण आपण आता अगोदर वजाबाकी करून पाहिलं, परंतु भागाकार करताना या माहितीच्या आधारे आपण भागाकाराची मांडणी करणार आहोत. मग काय मांडणी होईल भागाकाराची तर पहा. म्हणून भागाकार याच्यामध्ये आपल्याला भागाकार करावा लागेल. तर भागाकाराची मांडणी काय होईल, 15/5. याप्रमाणे आपल्या भागाकाराची मांडणी झालेली आहे. आणि अशा भागाकाराचे उदाहरण तर तुम्ही 4थी मध्ये सोडवलेले आहेत. चला मग हे पण आपण सोडवूया. पहा, 15/5. बाळांनो, मी जे तुम्हाला म्हटलो की नाही, तुम्हाला आता एक नवीन माहिती मी सांगणार आहे. तर ती नवीन माहिती काय आहे तर पहा, प्रथम या 5ने आपण या 1ला भागणार आहोत. परंतु बाळांनो, हा 1 म्हणजे काय आहे, 1 दशक आहे. आणि हा 1 दशक आपल्याला 5 जणांना वाटायचा आहे किंवा विभागून द्यायचा आहे. परंतु हा 1 दशक आपण 5 जणांना विभागून देऊ शकत नाही. का देऊ शकत नाही तर तो दशक रूपात आहे आणि तो 1च आहे, म्हणून आपण 5 जणांना तो देऊ शकत नाही. म्हणून आपण काय करणार आहोत, तो 1 दशक वाटण्याचा प्रयत्न करणार आहोत. आता वाटण्याचा प्रयत्न करणार आहोत म्हणजे काय करणार आहोत, एकतर तो आपल्याला देताच येत नाही, वाटताच येत नाही.
म्हणून वाटण्याचा प्रयत्न करणार आहोत. मग वाटण्याचा प्रयत्न करत असताना फक्त आपण दिल्यासारखं करणार आहोत, म्हणजे देणार आहोत का? नाही, कारण देताच येत नाही. म्हणून आपण एकूण वाटले 0 आणि आपण 0 वाटले, त्यामुळे प्रत्येकाला काय भेटणार? 0च भेटणार. म्हणून वर उत्तरामध्ये लिहिलं 0. आता 1 दशक आणि 0 यांची वजाबाकी करूया. काय येणार वजाबाकी? बरोबर, अगदी उत्तर तुम्ही बरोबर सांगितले. उत्तर येणार 1 आणि हा 1 आलेला आहे, परंतु तो 1 आपल्याला वाटायचा आहे. 1 आहे दशक, म्हणून आपण या दशकाची, आता तुम्हाला जी मी नवीन माहिती सांगणार आहे ती इथे आहे पहा. 1 दशकाचे करूया 10. आता 1 दशकाचे 10 करू म्हणजे काय झालेलं आहे? 1 दशकाचे 10 सुटे झालेले आहेत, एकक झालेले आहेत. बाळांनो, आता हे 10 एकक आपण वाटू शकतो. आता ते वाटता येणार आहेत आपल्याला 5 जणांना, परंतु आणखीन आपलं गणित सोपं करण्यासाठी आपण काय करूया? हे वरचे जे 5 सुटे आहेत ना, ते 5 सुटे आपण याच्यामध्ये मिळवूया. आता मग हे 5 सुटे याच्यामध्ये मिळवताना काय करावं लागणार आपल्याला? ते 5 सुटे खाली घ्यावे लागणार आणि ते 5 सुटे अशा पद्धतीने आपण खाली घेतले. मग ह्या दोघांची बेरीज करूया. 10 अधिक 5 बरोबर उत्तर होईल 15 आणि हे 15 सुटे झालेले आहेत. म्हणजे आता इथं आपल्याला सुटे झालेले आहेत, त्यामुळे आपण हे 15 सुटे आपण 5 जणांना वाटू शकतो. ऐकणे सोपं आणि ऐकणे नवीन माहिती. ही गेल्या वर्षी माहिती आपल्याला झालेली नव्हती, म्हणून आज ही तुम्हाला मी माहिती इथं सांगितलेली आहे. मग आणि हे का सांगितलेले आहे? तर हे 15 वाटताना आपण डायरेक्ट 15ला वाटत होतो, परंतु का वाटतो, का वाटता येतात आणि हा 1 दशक का वाटता येत नाही, ही गोष्ट आपल्याला कळणं गरजेचं आहे. म्हणून आपण ही माहिती घेतलेली आहे. तर पहा बालमित्रांनो, आता हे 15 कसे झाले हे तुमच्या लक्षात आलेलं आहे. मग आता हे 15 आपण 5 जणांना वाटू शकतो की नाही? मग आपण इथं पाड्याची मदत घेणार आहोत. कोणता पाडा आहे? तर 5चा पाडा आहे. 5 1 5, 5 2 10, 5 3 15 आणि 5 4 20. परंतु आता इथं 20 का लिहिले आहेत? तर तुमच्या लक्षात यावं, 15 पेक्षा 20 मोठे आहेत आणि 15 मधून आपण 20 देऊ शकत नाही. म्हणून आपण 20च्या अगोदरची संख्या आहे 15 आणि आपल्याकडे वाटायचे आहेत 15, म्हणून 15 मधून 15 आपण वाटू शकतो. बालमित्रांनो, एक गोष्टीचा विचार करा, 15 मधून 15 देताना आपण किती वेळा 5 देणार आहोत? तर 3 वेळा देणार आहोत. म्हणून आपल्या उत्तरामध्ये आपण 15 वजा करणार आहोत, वाटणार आहोत आणि वर 3 वेळा वाटले म्हणून वर लिहिले 3. आता 15 वजा 15 यांची वजाबाकी येईल 0 0. म्हणजे इथं आपलं हे गणित संपलेलं आहे. बालमित्रांनो, ऐकणे मजेशीर माहिती आणि हे आज तुम्हाला नवीन माहिती मिळालेली आहे. परंतु हे असं पद्धत आपण नेहमी करणार नाही. का करणार नाही? तर याने आपल्याला खूप वेळ लागतो. फक्त हे आपल्याला समजावं म्हणून आपण असं इथे केलेलं आहे. मग हेच उदाहरण आपण नेहमीच्या पद्धतीने सोडू, जसं तुम्ही 4थी मध्ये सोडवत होते, बरोबर की नाही? चला, 15 भागिले 5. आता इथं काय करणार आहोत आपण? पुन्हा 1 दशक वाटणार आहोत. मग 1 दशक सुद्धा आपण काय करणार? वाटता तर येत नाही, म्हणून वाटण्याचा प्रयत्न करूया. म्हणून वाटले 0 आणि प्रत्येकाला मिळालं 0. आता याची वजाबाकी येईल 1 वजा 0 बरोबर 1 आणि हा 1 दशक आपल्याला वाटता आला नाही, म्हणून आता वर लागलेला एक सुटा घेऊया. ते सुटे आहेत 5, ते 5 खाली घेतले. आता काय झालेलं आहे? आता तुमच्या लक्षात आलेलं आहे हा संदर्भ, म्हणजे 1 दशकचे झाले 10 आणि त्याच्यामध्ये मिळवले 5 मिळून झाले 15. आता हे 15 आपण 5 जणांना वाटू शकतो, बरोबर की नाही? म्हणून पुन्हा त्याच पाड्याची मदत घेऊया. किती वेळा वाटता येईल? 5 आपल्याला किती वेळा वाटता येतील? 3 वेळा वाटता येतील आणि 3 वेळा वाटल्यामुळे त्याची बेरीज होईल 15. म्हणून 15 मधून 15 वजा केल्यास खाली 0 उरतात आणि 3 वेळा वाटले म्हणून आपण वर लिहिले 3 आणि यांची वजाबाकी आहे 0 0. तर बालमित्रांनो, अशा पद्धतीनं आपलं इथं भागाकार इथं संपलेला आहे. याच्यामध्ये सुद्धा बाकी 0 वरली, उत्तर 3 आलं. याच्यामध्ये सुद्धा बाकी 0 वरली, उत्तर 3 आलं. म्हणजे 3 मुलांना आपण 15 लाडू सारख्या प्रमाणात वाटू शकतो. आता